नमस्कार. मी श्रीधर सांबय्या स्वामी. सत्यमत न्यूज चॅनलवर आम्ही आपले सहर्ष स्वागत करतो. 18व्या लोकसभेसाठी आतापर्यंत 4 टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आणखी 3 टप्प्यातील मतदान होणे बाकी आहे. एकूण 7 टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात 21 राज्यातील 102 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 जागांसाठी मतदान झाले, तर तिसऱ्या टप्प्यात 12 राज्यातील 94 मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली, तर चौथ्या टप्प्यामध्ये 10 राज्यातील 96 जागांसाठी मतदान प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण झालेली आहे. आतापर्यंत एकूण 544 मतदारसंघांपैकी 381 मतदारसंघात मतदान पूर्ण झाले आहे, तर उर्वरित 163 जागांसाठी मतदान होणे बाकी आहे. मतमोजणी येत्या 4 जूनला होणार आहे. निवडणुकीचा निकाल काय राहील, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळणार, याबद्दल अनेक अंदाज, तर्कवितर्क लावले जात आहेत. निवडणुकीच्या मतदानाबद्दल वर्तवले जाणारे अंदाज आणि प्रत्यक्ष मतदारांनी केलेले मतदान यामध्ये निश्चितच तफावत असू शकते. मात्र मतदारांनी कोणत्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले, आपण कोणत्या बाजूने आहोत, हे कोणीही आतापर्यंत स्पष्टपणे सांगितलेले नाही. त्यातच राज्यात सध्या मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या कारणावरून आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या आंदोलनाचा परिणाम मतदान प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणात झाल्याचे बोलले जात आहे. जरांगे यांच्या मराठा आरक्षणाचा फटका भाजपला किंवा अन्य राजकीय पक्षांना किती प्रमाणात बसेल, याबद्दल आत्ताच निश्चितपणे काही सांगता येणार नाही. लोकसभा निवडणुकीत एकंदर परिस्थितीवरून राज्यात मराठा मतदार मोठ्या प्रमाणात भाजपच्या विरोधात गेल्याची चर्चा मतदारांमधून होताना दिसते. या चर्चेवरून अनेकांना आनंदाच्या उकळ्याही फुटताना दिसत आहेत, तर अनेकांनी त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचेही बोलून दाखवले आहे. प्रत्यक्ष मतमोजणी नंतरच वास्तव काय आहे हे सर्वांच्या लक्षात येणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल ज्या दिवशी घोषित होणार आहेत, त्या दिवसापासून म्हणजे 4 जूनपासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. लोकसभेच्या मतदानाचे आणखी 3 टप्पे शिल्लक आहेत. आतापर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहता येऊ घातलेल्या टप्प्यातही मतदानाचे आकडे फारसे वाढतील असे म्हणता येणार नाही. सध्याची राजकीय परिस्थितीच मतदानाच्या या कमी टक्केवारीला कारणीभूत असल्याचेही बोलले जात आहे. जागरूक झाला आहे, त्याला चांगल्या वाईटाची जाण आहे. मात्र त्यामुळे मतदानापासून मतदारांनी पाठ फिरवणे मुळीच योग्य नाही. उलट सुशिक्षित मतदारांनी स्वतःहून 100% मतदान कसे होईल त्या दृष्टीने प्रयत्न करणेही गरजेचे आहे. मतदानाच्या उर्वरित 3 टप्प्यातील मतदारांनी तरी किमान मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे, असे सुजाण मतदारांचे आणि नागरिकांचे मत आहे. प्रशासकीय पातळीवरून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आवाहन केले जात आहे. नागरिकांना जागरूक करण्याचा प्रयत्नही केला जात आहे. मात्र तरीही आतापर्यंत मतदानाची टक्केवारी हवी तेवढी वाढू शकली नाही, हे वास्तव आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर म्हणजेच दिवाळीनंतर महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. विधानसभेच्या राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 288 मतदारसंघात निवडणूक लढवण्याची घोषणा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. प्रत्यक्षात तसे झाले तर लोकसभेपेक्षाही रंगीत आणि अटीतटीच्या लढती विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळतील
असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. परंतु तत्पूर्वी राज्यातील महायुती सरकारने जर पावसाळी अधिवेशनात किंवा त्यानंतरच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा जर सोडवला तर मात्र परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतील असेही जाणकारांचे मत आहे. मात्र तुर्तास हा विषय जर तरच्या मोडवर येऊन थांबलेला आहे. त्यामुळे या निर्णयाबद्दल आपण आत्ताच काही बोलू शकत नाही. येत्या 1 जूनला 7व्या टप्प्यातील म्हणजेच 18व्या लोकसभेसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्या टप्प्यानंतरच आपण या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, सत्तेत कोण येईल किंवा कोणाला राजकीय नुकसान होईल या विषयावर भाष्य करूया. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबद्दल कृपया आपल्या प्रतिक्रिया कळवा. सत्यमत न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.